कल्पना निकम मॅडम यांना देखील विनंती करतो की आपण मॅच पकावतो. तसेच बारच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट सुनीता देशपांडे मॅडम यांना देखील मी विनंती करतो की आपण मॅच पकावताना आपण आहोत. तसेच प्रथमतः या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण गेली 2 वर्ष झालं कायदा कट्टा ही लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. दर मंगळवारी आपण वेगवेगळ्या सिनियरचे मार्गदर्शन घेत असतो. या कायदा कट्टा लेक्चर सिरीजचा प्रमुख उद्देश आपल्यातील जे काही तरुण नवीन ज्युनियर आहेत किंवा आपल्यातले सिनियर ज्या आपल्याला कायद्यातल्या बारकावे लक्षात यावेत यासाठी हा कायदा कट्ट्याचा आपण लेक्चर सिरीज चालू केलेली होती. त्याचाच भाग म्हणून आज आपण ॲडव्होकेट अभिजित सरवटे सर यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तरी मी बारच्या अध्यक्षा ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा स्वागत आणि सत्कार करावा. यापूर्वी देखील आपण सरांचे 2-3 लेक्चर घेतले होते. क्रॉस एक्झामिनेशन, चीफ एक्झामिनेशन. सरांना बर्गर किंग म्हणून ओळखलं जातं कारण जी फेमस केस झाली होती बर्गर किंग यामध्ये सरांनी आर्ग्युमेंट करून ती केस आपल्याला जिंकून दिली होती. असे आपले अभिजित सरवटे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी प्रस्तावित करावा. ज्येष्ठ विद्या अभिजित सरवटे सर आमच्या बारचे माजी अध्यक्ष, सॉरी प्रफुल्ल भावसार सर, उपस्थित सर्व बंधू भगिनी. ॲक्च्युली आपण हे लेक्चर सिरीज 2 वर्षापासून सुरू आहे आपलं दर मंगळवारी. पण काही असे निवडक वक्ते आहेत की ज्यांचं आपण डेस्परेटली वाट बघतो की यांचं लेक्चर कधी होणार आहे. आणि त्यापैकीच एक अभिजित सरवटे सरांचं लेक्चर आहे की प्रत्येक वेळेला आम्हाला विचारणा केली जाते की सरांचं लेक्चर कधी होणार आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही विचारलं. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज लेक्चर घ्यायचं आम्हाला कळवलं. त्याप्रमाणे त्यांचे मी खरंच आभार मानते. तर मी जास्त वेळ घेत नाहीये. तर ॲडव्होकेट सरवटे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं लेक्चर. आपण तेव्हा जमतो सगळे आणि ॲज लॉयर्स आपण तेव्हा मॅटर्स एक्सपिरियन्स करतो. मला वाटतं मोर दॅन थेरॉटिकल आपण सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी बोलायला पाहिजे. तर मी माझा हा टॉपिक आहे तो आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पलनी आपण सुरू करू. हे मी का म्हणतोय कारण साधारण 4-5 महिन्यापूर्वी मी तेव्हा हायकोर्टात बसलो होतो. तेव्हा एका डिव्हिजन बेंचचे सिनियर जज मला म्हणाले मिस्टर सरवटे सध्या ट्रायल कोर्टात 5चं पॅकेज चालतं. तर 5चं पॅकेज चालतं तर म्हणालो मी उभं राहिलो. तर म्हणाले की कुठलीही बाई जनरली 5 केसेस तर फाईल करतेच. आपण आज त्याच्याबद्दलच बोलणार. सो आपण प्रिझ्युम करू की एक डोमेस्टिक व्हायलन्स आहे, एक 125 आहे, प्रॉबेबली सेक्शन 18 पण येऊ शकतो हमाखालचा, 498 आणि प्रॉबेबली एक डिवोर्स पिटिशन असेल का असेल. सो एक 5चं पॅकेज येतं. आता 5चं पॅकेज आलं तर आपण कन्सिडर करू की लेट अस से DV केस ही बाईनी पिंपरीला फाईल केली. इकडे 144 म्हणजे आत्ताचा 144 अगोदरचा 125 हा वाईफनी फॅमिली कोर्टात फाईल केला. का? कारण हजबंड लेट अस से कोरेगाव पार्कमध्ये राहतो. हजबंड काय करतो? हजबंड लगेच प्रॉब्लेमली RCR किंवा डिवोर्स फाईल करू. लेट अस से त्यांनी फॅमिली कोर्टात फाईल केलं. आता वाईफला कस्टडी फाईल करायची, कस्टडी ऑफ द चाइल्ड, आणि तिला फक्त इंडिपेंडेंटली कस्टडी ऑफ द चाइल्डचं पिटिशन फाईल करायचं आहे. सो व्हॉट शी डज की ती गावाखाली जाते. तर गावाचं डिस्ट्रिक्ट कोर्टात आपण म्हणतो की फॉर सम रिझन तिने डिस्ट्रिक्ट कोर्टात फाईल केलं. तर आपण बघायला गेलो तर पुण्याच्या फॅमिली कोर्टात 1-2 केसेस, पिंपरीच्या लर्नेड JMFC कडे एखादी केस, प्लस बाकीच्या ठिकाणी प्लस एक 498. मग असं तेव्हा होतं. तेव्हा आपण असा विचार करू की the burden which it casts upon the entire system हा काय आहे आणि कोणामुळे. आज आपण समजा
समोर क्रॉस केलं आणि आपण JMFC कडे गेलो तर ऑन अन ॲव्हरेज साधारण किती मॅटर्स असतात दिवसाला? आपण कधी बघितलंय का? 400, 350, 400. काय काय बऱ्याच वेळा माझे नंबर्स 382, 389 असे झाले. मग आपण विचार करायला गेलो की 389 आणि पुढे लेटस आपण सुद्धा बोर्ड 400 सांगतोय, तर त्याच्यातले आर DV मॅटर्स, आपण DVच कन्सिडर करू की लर्नर JMFC कडे चालतायत, they obviously require some kind of urgency, some kind of indulgence from the court. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काय काय मॅटर्स आहेत? काय काय UTPs आहेत, यु नो, हु आर फेसिंग ट्रायल्स, यु नो, अजून आतमध्ये आहेत. मग अशा मॅटर्सला प्रेफरन्स द्यायला नको का? मग अशा मॅटर्सला तेव्हा प्रेफरन्स द्यायला पाहिजे. तेव्हा आपल्याकडे फॅमिली कोर्ट आहेत, तर आपण ऑन अन ॲव्हरेज किती बघतो फॅमिली कोर्टात कॉस्टला? 50-60 तेवढे तरी असतात का? असतात 50-60. म्हणजे आपण विचार करतो की आपण काय म्हणतो की 50-60 मॅटर्स आहेत फॅमिली कोर्टात प्रत्येका जजकडे, तर एवढे मॅटर्स, थोडे कमी मॅटर्स असतात पण जजेस कंप्लेंट करतात. हेच आपण विचार करू की जेव्हा लर्नर JMFC कडे 300, 350, 400 मॅटर्स आहेत, तर काय सिच्युएशन होत असेल? आता असा कायदा पाहिजे का की चांगला वकील तो जाऊन कोर्टाकडे सांगू शकतो माझं मॅटर घ्या, त्याच मॅटर ऐकायला पाहिजे? तर ऑब्व्हियसली दी आन्सर इज नो. कारण एव्हरीवन कम्स टू द कोर्ट आस्किंग फॉर सम काइंड ऑफ जस्टिस. Justice in two forms. One is please hear us. I want a day in the court. Please hear us today. आणि काय असेल ती ऑर्डर पास करा as per law. So या गोष्टी समजा आपण कन्सिडर केल्या तर we as lawyers need to understand that we are putting tremendous pressure on the judiciary. आता आपण असं विचार करायला गेलो की आता नवीन बिल्डिंग होतीये, तर नवीन बिल्डिंग झाल्यावरती अजून JMFCs वाढतील का? अजून मॅटर्स तिथले कमी होतील का? पण आपल्याकडनं मॅटर्स कमी होणार आहेत का? तेव्हा हायकोर्ट म्हणतं की पॅकेज ऑफ 5. तर आपण विचार करा, आपण किती वेळा आपण फाईल करतो? 125 फाईल करतो, आपण DV पण फाईल करतो, बऱ्याच वेळा करतो. का करतो? तर समटाइम्स द क्लायंट सेज नो प्लीज फाईल. हे सगळे कुठनं तरी वाचतात, इंडिया कानून असेल, लाईव्ह लॉ असेल, याच्यावरनं वाचतात आणि ते नाही तुम्हाला करता येतील. त्याच कारणामुळे मी लास्ट टाइम एकदा टॉपिक घेतला होता रजनीश वर्सेस नेहा, त्याच्यात मी लिहिला होता, मी बोललो होतो की if an order has been passed and if you want any modification or variation in that order, it is the previous court where you have to go. So तुम्हाला पुढच्या याच्या दुसऱ्या कोर्टात जाता येणार नाही. इकडे इकडे 125 तर आता मला कुठल्या तरी दुसऱ्या कायद्याकडे द्या. हा तो किऑस आहे. तर या किऑस मध्ये आपण पण कारणीभूत होतो. We need to tell our clients that if at all there is a dispute between husband and wife, that dispute needs to be decided by one court. When we start telling our clients that it needs to be decided by one court, तर त्याच्यात as I look at it, तर तीन parties are involved. First is the entire court machinery, how the court looks at it. So when we say की outlook and perspective या टॉपिकला आहे, तर कोणाचा पर्स्पेक्टिव्ह? तर लॉयरचा पर्स्पेक्टिव्ह. आपला काय पर्स्पेक्टिव्ह असावा? सेकंड पर्स्पेक्टिव्ह लिटिगंट्सचा काय असावा? हाऊ द लिटिगंट्स शुड लुक ॲट इट. की माझा वकील म्हणतोय की बाबा तू 5 केसेस फाईल करू नको, पण तू एकच केस फाईल कर. तर व्हॉट शुड बी द लिटिगंट्स पर्स्पेक्टिव्ह. अँड थर्ड इज अ लॉयर्स पर्स्पेक्टिव्ह. आपला पण काही पर्स्पेक्टिव्ह आहे का, असायला पाहिजे का, इज समथिंग व्हॉट आय एम गोइंग टू बी सेइंग टुडे. आता आपण तेव्हा म्हणतो की क्लबिंग, कन्सॉलिडेशन आणि टॅगिंग, तर या अकॉर्डिंग टू मी या तिन्ही कन्सेप्ट सेम आहे. सो नाव दॅट वी नो, की ते एक्झाम्पल दिलंय की देर आर केसेस विच आर फाईल्ड इन अँड अराउंड पुणे. आपण आता पिंपरीला आपण विचार करतोय की लेट अस से पिंपरीचं डिस्ट्रिक्ट कोर्ट झाल्यानंतर आय एम शुअर की काही गावाच्या केसेस तिकडे पण जातील ना, कारण व्हॉट आर बियॉन्ड टेरिटोरियल लिमिट्स त्या सगळ्या तिकडे गावालाच फाईल होणार आहेत. म्हणजे हे अजून एक कोर्ट ऍड झालं. फॉर एक्झाम्पल कोणाला सुद्धा केस फाईल करायची असली इन रिगार्ड्स टू कस्टडी अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ गावा आणि बियॉन्ड टेरिटोरियल लिमिट्स ऑफ PMC आहे, तर ती ऑब्व्हियसली पिंपरीच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जाणार आहे. म्हणजे किती कोर्ट झाले. आता कुठल्याही मॅरेज पिटिशन मध्ये, कुठल्याही मेंटेनन्सच्या पिटिशन मध्ये, कुठल्याही डिवोर्स पिटिशन मध्ये 3 तर गोष्टी असतात. एक हस्बंड असतो, वाईफ असतो, आपण इन लॉ सोडून देऊ, आणि त्यांच्यातले फाईट्स असतात. वन युजेस अवर्मेंट्स ॲज अ स्वॉर्ड, द अदर ट्राईज टू डिफेंड इट. शील्ड म्हणून वापरतो. आपण DVचा विचार केला तर व्हॉट द वाईफ सेज, आय हॅव बीन अ विक्टिम ऑफ व्हायलन्स, आय एम द अग्रीव्ड पर्सन अँड दॅट इज वाय आय हॅव कम टू द कोर्ट. व्हॉट डज द हस्बंड से? द हस्बंड सेज की नाही, मी नाही काही केलंय, राईट, और शी कांट बी कन्सिडर्ड ॲज अ विक्टिम फॉर XYZ रिझन्स. याच गोष्टी आपण तेव्हा फॅमिली कोर्टात करतो. तो फ्रॉम बीइंग कॉल्ड अ विक्टिम आपण इन्स्टन्स ऑफ क्रुएल्टी म्हणतो.
instances of cruelty आणि acts of violence according to me are the same. These are just different terminologies which we are using in different courts. आपण समजा DV खालती गेलो तर आपण व्हायलन्स म्हणतो, आपण तेव्हा फॅमिली कोर्टात येतो किंवा मॅरेज पिटिशन मध्ये येतो त्याला आपण ऍक्ट ऑफ क्रुएल्टी म्हणतो. मग याच गोष्टी समजा ओव्हरलॅपिंग असल्या, याच गोष्टी सेम असल्या, हेच फॅक्ट्स ते DV मध्ये असणार आहेत, तेच फॅक्ट्स प्रॉब्ली फॅमिली कोर्टात असणार. मग अशा असताना what is the perspective which we need to look at is what we are going to be thinking of. तर to begin with आपण तेव्हा बघतो की अशा भरपूर केसेस आहेत, इकडे तिकडे केसेस आहेत. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज दॅट इफ यू वॉन्ट टू क्लब दीज मॅटर्स, तर आपण थोड्या वेळाने बोलणार की का क्लब करायला पाहिजे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट विच वी नीड टू थिंक इज कुठला लॉ ऍप्लिकेबल. तर आपण तेव्हा क्लब करायचे प्रोव्हिजन्स बघतो. द लॉ दॅट इज ऍप्लिकेबल इज सेक्शन 24 ऑफ द CPC. सो सेक्शन 24 ऑफ द CPC खाली आपण ऍप्लिकेशन्स फाईल करतो. आपण ऍप्लिकेशन म्हणून पिटिशन म्हणून फाईल करतो. मग कुठे करतो, तर लेट अस से की पिंपरीच्या लर्नेड JMFC कडे मॅटर आहे आणि आपलं मॅरेज पिटिशन आहे, आता सगळे शिफ्ट होत आहेत, ते समजा इकडे होतं आणि तिकडे DV प्रोसिडिंग चालू आहे. तर आपलं मॅरेज पिटिशन हे शिवाजीनगर कोर्टात चालू आहे, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन कडे. तर आपण कोणाकडे अर्ज कराल, तर आपण डिस्ट्रिक्ट कोर्टात अर्ज कराल. तर आपण हा अर्ज ट्रान्सफर ऍप्लिकेशन म्हणून हायकोर्टात आपण जनरली म्हणतो, हा अर्ज PDJ कडे जातो. इकडे हा सेक्शन 24 खाली अर्ज जातो. सिमिलरली 407 408 हे CRPC अगोदरचे होते आणि आताचे 447 448 आहेत. वन JMFC टू दी अदर JMFC. तर आपण फक्त त्याचं नाव चेंज करतो आणि आपण सेशन्स कोर्टात अर्ज करतो. व्हॉट हॅपन्स व्हेन वन मॅटर इज बिफोर द लर्नेड JMFC पिंपरीला आणि अदर फॅमिली कोर्टात पुण्यात, तेव्हा कुठे जातो आपण, कुठे जातो, आपण हायकोर्टात जातो. कारण या दोन्हीचे हेड तसं म्हटलं तर ऑनरेबल हायकोर्ट आहे. मग ऑनरेबल हायकोर्टात आपण सेक्शन 24 खालती अर्ज करतो. आता बऱ्याच वेळा आपण असं बघतो की समजा DV चे मॅटर्स असले तर तुम्ही, कारण DV मध्ये लिहिलंय की द मॅटर्स शॅल बी ट्राईड ॲज पर CRPC, त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा 408 किंवा 407 खाली अर्ज करता. 407 CRPC हा हायकोर्टासाठी असतो. 407 खाली जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा एका वेगळ्या बेंचकडे मॅटर जातो. तेव्हा तुम्ही सेक्शन 24 खाली अर्ज करता हायकोर्टात, लेट अस से तुम्हाला 2 सिव्हिल प्रोसिडिंग्स ट्रान्सफर करायचे, तर तो एका वेगळ्या डिव्हिजन एका बेंचकडे जातो. तुम्ही समजा हायकोर्टाची सेटिंग लिस्ट बघितली तर त्याच्यात लिहिलंय की ऑल मॅटर्स इन रिगार्ड्स टू ट्रान्सफर अंडर सेक्शन 407 आर जनरली ट्राईड. त्यांच्याकडे बेलचे मॅटर्स आहेत, बाकीचे क्रिमिनल मॅटर्स आहेत, त्यांच्याकडे जातात. हेच समजा तुम्ही समजा सेक्शन 24 खाली गेला CPC खाली, तर आता जस्टिस ऑनरेबल जस्टिस पाटलांकडे जातात मॅटर्स, राजेश पाटलांकडे. आता याच्यात फरक काय, फ्रँकली स्पीकिंग याच्यात फरक काहीच नाही. याच्यात फरक असा आहे की तुम्हाला असं वाटलं की एक प्रॉबेबल फेवरेबल ऑर्डर तुम्हाला एक्स जज कडे मिळणार आहे, तर तुम्ही त्याच्याकडे अर्ज करता. कारण DV टू फॅमिली कोर्ट मध्ये तुम्ही बघायला गेला तर तुम्ही 24 खाली पण जाऊ शकता आणि 407 खाली पण जाऊ शकता. कारण तुम्ही DV ला म्हणाला की CRPC ऍप्लिकेबल आहे आणि फॅमिली कोर्टला म्हणाला की CPC ऍप्लिकेबल आहे, तर तुम्हाला चॉईस आहे. तर असाच एक मुद्दा खूप अगोदर साधारण 2008 9 10 मध्ये आय जस्ट टेल कुठल्या एका जजमेंट मध्ये हा मुद्दा हायकोर्टात आला की प्रोसिडिंग्स वर फाइल्ड इन रिगार्ड्स टू हॅव्हिंग DV मॅटर ट्रान्सफर टू द फॅमिली कोर्ट. आणि त्याच्यात प्रॉबेबली बऱ्याच वेळा असं दिसलं की व्हेन यू इनिशियली स्टार्ट युअर आर्ग्युमेंट्स, तुम्हाला कल कळतो जजचा की बाबा त्यांचा काय कल आहे. तर दी ऑपोजिट पार्टी रेज्ड अन ऑब्जेक्शन सेइंग की नाही आम्ही DV मॅटर ट्रान्सफर करून मागतोय, तर DV मॅटर तुम्हाला CRPC खाली करायला लागेल. सो तुम्हाला हे सिटिंग तुमच्याकडचं सिटिंग आहे, हे सिटिंग कुठल्या तरी दुसऱ्या ऑनरेबल हायकोर्ट जजकडे जाते. तेव्हा जस्टिस धनुकांनी एक जजमेंट पास केलंय मिनोती आनंद, वेअर दी ऑनरेबल हायकोर्ट हॅज सेड की ॲज पर द रूल्स ऑफ द बॉम्बे हायकोर्ट अपिलेट साइड रूल्स मध्ये, त्याच्या चॅप्टर 1 रूल 6 मध्ये दिलेत की ट्रान्सफर ऑफ प्रोसिडिंग्स दॅट कॅन बी ट्राईड बाय अ सिंगल जज अँड आय एम एंटायटल्ड टू पास सच ऑर्डर. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता बघायला गेला तर आत्ताचा असा ट्रेंड आहे हायकोर्टामध्ये की तुम्ही जनरली MCA मिसलेनियस सिव्हिल ऍप्लिकेशन्स म्हणून तुम्ही जनरली हायकोर्टात फाईल करता. तुम्हाला समजा पुण्यावर लेट अस से बँगलोरला मॅटर ट्रान्सफर करायचं असतं, लेट अस से पुण्यामध्ये फॅमिली कोर्ट मध्ये फाईल केलंय डिवोर्स पिटिशन अँड द वाईफ इज स्टेइंग ॲट बँगलोर आणि बँगलोरच्या कुठल्या तरी लर्नेड JMFC कडे फाईल केले, तर कुठे जाल तुम्ही सुप्रीम कोर्टात जाल.
तर तुम्ही सुप्रीम कोर्टात सेक्शन 25 खाली झाला. आता त्याचे काय रिझन्स असतात, ग्राउंड्स असतात, त्याच्यात आपण जायला नको. पण आपल्याला एकदा कळलं की आपण कुठल्या कोर्टात जातोय, तर आपण तो पुढचा मुद्दा म्हणालो की 3 पर्स्पेक्टिव्ह ते आहेत. वकिलाचा पर्स्पेक्टिव्ह, लॉयरचा पर्स्पेक्टिव्ह आणि क्लायंटचा पर्स्पेक्टिव्ह, तिकडे आपण जाऊ. हे तर आपण समजतो की बाबा हे सगळ्या फॅक्ट्स ते ओव्हरलॅपिंग आहेत आणि ह्याच्यात कॉन्फ्लिक्टिंग वर्डिक्ट्स पण येऊ शकतात. आपल्यापैकी कोणी असं कधी एक्सपिरियन्स केलंय का की एका कोर्टाने एक फाइंडिंग दिलंय आणि दुसऱ्या कोर्टाने एक्झॅक्टली ऑपोजिट फाइंडिंग दिलंय त्याच 2 पार्टीज मध्ये? तर या गोष्टी होतात. इकडे माझ्याच एका केसमध्ये असं झालंय की डीव्ही कोर्टाने कन्सिडरिंग की ते काय प्लीडिंग्स आहेत, तो काय एव्हिडन्स आहे, तर व्हॉट हॅज कम टू कन्क्लुजन दॅट शी इज अ विक्टिम ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स आणि कोर्टाने काय ऑर्डर्स पास केल्या आणि मला सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन कडनं हजबंडला डिवोर्स देण्यात आलाय. आता आपण असा विचार कराल की एकच फॅक्ट आहे आणि 2 पर्स्पेक्टिव्ह आहेत. लेट अस से एका फॅक्टला वाईफचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे आणि त्याच फॅक्टला हजबंडचा पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याच फॅक्ट वरती त्याच 2 जजेसनी दुसरे डिफरंट फाइंडिंग्स दिले. मग हेच अवॉइड करायला आपण ऍज लॉयर्स वी शुड प्रॉबेबली कन्व्हिन्स द क्लायंट्स की ते न करता तुम्ही एक काम करा, तुम्ही एकाच कोर्टात जा. आपण तेव्हा हे सजेस्ट करतो तर आपण लेट अस अंडरस्टँड की बाबा पार्टीजचा काय याच्यात ऍडव्हान्टेज आहे. पार्टीजचा असा ऍडव्हान्टेज आहे की एक म्हणजे बिडिंग सेम आहे. आपल्याकडे कॉपी पेस्ट ही कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कॉपी पेस्ट ही कन्सेप्ट सगळ्यांना माहित असल्यामुळे, बिडिंग सेम असल्यामुळे कॉपी पेस्ट गरज पडणार नाही, कारण एकाच कोर्टात तुम्ही केस लढवा. नंबर 1. नंबर 2 इज आपण किती म्हणालो की कॉपी पेस्ट आपण करतो तरी आपण कधी कधी गोष्टी ट्विक करतो, परत एकदा वाचतो. आपण दरवेळी वाचतो. लेट अस से 4थं पिटिशन आहे, 3रं पिटिशन आहे. आपण 3रं पिटिशन ड्राफ्ट करताना कॉपी पेस्टेड असलं तरी बऱ्याच वेळा फर्स्ट पिटिशन, सेकंड पिटिशन बघत नाही. या गोष्टींमध्ये कॉन्ट्राडिक्शन्स होऊ शकतात. मग या कॉन्ट्राडिक्शन्स शेवटी मागत कोणाला जातात? तर क्लायंट पार्टी जातात, राईट, क्लायंट्सला जातात. त्याच्यामुळे हे न होण्यासाठी टू अवॉइड असे कॉन्ट्राडिक्शन्स किंवा मायनर मिस्टेक्स इन प्लीडिंग्स, मग परत क्लायंट्स म्हणणार की तुमच्यामुळे चुका झाल्या, इज ऑलवेज बेटर टू कन्व्हिन्स or to impress upon the client कि it's better to have all the matters consolidated in one court. Avoidance of conflicting judgments, like I said की होतात गोष्टी. आपण समजा बघायला गेलो तर सेक्शन 12 if I'm not wrong says की DV proceedings have to be tried within 6 months. आणि आपल्याला रियालिटी माहिती आहे. मला वाटत नाही 6 महिन्यात असं इकडे कोणीही असेल त्याची केस संपली असेल. ऑफकोर्स एक्स पार्टी असली तर प्रॉब्लेमली, पण ती पण होणार नाही. पण 6 महिन्यात होतच नाहीत ना. 6 महिन्यात होत नसले तर ऑन एन ॲव्हरेज आपण समजा बघितलं तर मॅरेज पिटिशन्सला जास्ती वेळ लागायचा. काय काय 2013-14चे पण पिटिशन्स आहेत. फॅमिली कोर्टात इफ आय एम नॉट रॉंग 17-18चे मला वाटतं डिरेक्शन्स आहेत. आपण असं प्रिझ्युम करू की 17-18च्या अगोदरचे कोणाचे नसतील, पण मग तेव्हा 4, 5, 6 वर्ष लागत आहेत. तेव्हा इफ बोथ द मॅटर्स कॅन बी क्लब टुगेदर, इट ओनली ब्रिंग्स डाऊन द चान्सेस ऑफ हॅव्हिंग अ कॉन्फ्लिक्टिंग जजमेंट इकडे. त्याच्यामुळे डीव्ही म्हणजे आपण लर्नेड JMFC कडनं काही जजमेंट आलंय आणि त्याच सेट ऑफ फॅक्ट्स वरती मॅरेज पिटिशन किंवा फॅमिली कोर्टातनं काहीतरी कॉन्ट्री आलाय किंवा कॉन्ट्री व्ह्यू आलाय तर तो अवॉइड होतो. सो अवॉइडन्स ऑफ कॉन्फ्लिक्टिंग जजमेंट्स. आता जनरली आपण बघायला गेलो तर कुठल्याही पिटिशन मध्ये, be it divorce or be it a marriage petition or a petition in the family court, both the parties would step into the witness box and generally another set of witnesses would be their parents. मग थर्ड कोणी इंडिपेंडेंट विटनेस असला वगैरे किंवा कोणीचा काय एक्सपर्ट वगैरे असला तर हे. सो ऑन अन ॲव्हरेज आपण बघायला गेलो तर नॉट मोर दॅन 4 विटनेसेस आर एक्झामिन्ड मॅक्सिमम. कधी कधी होऊ शकतात 6-7, तुम्ही काही होऊ शकतात, कारण शेवटी तसं म्हणायला गेलं तर क्वालिटी ऑफ विटनेस इज इम्पॉर्टंट अँड नॉट क्वांटिटी ऑफ विटनेस. पण मग आरंट those witnesses the same witnesses who are going to be examined in the other proceedings? But if they are going to be examined in the other proceedings, same witnesses आहेत, तर what is the point? कधी कधी तुम्हाला समन्स काढायला लागतात. कधी कधी someone has to taken off from his office, that's loss of pay. त्याच्यामुळे सेम विटनेसेस आहेत, सेम डॉक्युमेंट्स आहेत, सेम आर्ग्युमेंट्स आहेत. सो दॅट बेसिकली इज हार्डशिप. आणि आपण हा क्लायंटचा पर्स्पेक्टिव्ह आता म्हणतोय. सो फॉर द क्लायंट्स टू अंडरस्टँड that it is hardship upon the clients. So instead of saying ki baba rather than going through this ordeal, it's always better ki apan म्हणतो ki don't get into that. It's always better that you're going to have the same witnesses, same documents. Then let us try and reduce the hardship, overall expenses.
नाउ ॲज लॉयर्स ऑब्व्हियसली वी वुड नॉट बी हॅपी, कारण आपण म्हणू की एका ठिकाणी केस चालवायची असली तर मला एका केसची फी, दुसऱ्या ठिकाणी चालवायची असली तर दुसऱ्या ह्याची फी. प्रॉबेबली 30 years ago आपण तेव्हा जायचो समोरच्या कोर्टामध्ये किंवा फॅमिली कोर्टामध्ये, तेव्हा किती मॅटर्स होते? खरंच कमी मॅटर्स होते. इकडे आज एवढे मॅटर्स आहेत इकडे, आणि समजा कोणीही फॉर एक्झाम्पल फॉर दॅट रिझन आपण विक्टिम म्हणू, खरंच गरज आहे आणि हर मॅटर इज नॉट बीन टेकन अप फॉर 6-7 months or probably years. आपण समजा रजनीश वर्सेस नेहा सगळ्यांनीच वाचलंय. आपण रजनीश वर्सेस नेहाचा गाईडलाईन्सच्या अगोदरचा पोर्शन वाचला, प्रिएम्बल वाचला, तर त्याच्यात 7 वर्ष इंटरिम मेंटेनन्सची ऑर्डर पास नव्हती केली. 7 वर्ष समजा इंटरिम मेंटेनन्सची ऑर्डर पास नसली केली तर वी कांट जस्ट ब्लेम द जजेस, वी हॅव टू ऑल्सो ब्लेम आवरसेल्व्स. आपण वी आर अ पार्ट ऑफ दॅट सिस्टम. Either the lawyers were not diligent, or for some reason which may be beyond their powers, the matters were not being taken up. But then don't we understand or don't we realize की pendency of the matters कुठल्याही कोर्टात हे पण कारण आहे. तेव्हा लेटस से बाबा 380 मॅटर्स आहेत JMFC 1 नंबरमध्ये, आपण एक्झाम्पल घेऊ, आणि 380 मॅटर्स आणि सगळे मॅटर्स चालणार आहेत, तर काय होईल? म्हणजे मध्ये असा व्ह्यू आला होता की मला वाटतं सकाळचे कोर्ट्स आणि संध्याकाळचे कोर्ट्स चालू होणार होते ना, हीच सिच्युएशन आहे ना. 8 वाजता कोर्ट सुरू करायचे आणि रात्री 8 वाजता बंद करायचे, तरच तरी होणार नाही. कारण आपण समजा आपण म्हणालो की 12 तास आहेत, ते 12 तास इंटू 60 आपण म्हणलो तर 720 मिनिटं मिळतात, डिवायडेड बाय 380 तर आपण म्हणू 360 म्हणून, म्हणजे 2 मिनिटं इकडे बरोबर आहे. पुकारेस पर्यंत एक वकील मुद्दामून येतोय, दुसरा वकील उशिरा येतोय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इकडे. त्याच्यामुळे कसं होईल ना, इकडे सिस्टम ही आपली क्रम्बल होती. आज आपण म्हणालो की नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आणतोय आपल्याकडे, आपण असं म्हणालो की आज आपण बऱ्याच वेळ वाचतो, आपण वाचतो की प्रत्येका लाखाला एक जज आहे US मध्ये. आपल्याकडे किती आहे? आपल्याकडे कोटींना तेवढे जजेस आहेत. आज आपण अगदी 15 आपण नवीन जजेस आणलेले, तसे 15 जजेसची अपॉइंट केली, तरी ती काय पेंडन्सी आहे ती कमी होणार आहे का? ती कमी होणार नाहीये. मग कमी होणार नसली तर वी शुड ट्राय अँड कन्व्हिन्स द लिटिगेंट की अरे तुला एका ठिकाणी मेंटेनन्स मिळणार आहे, तू एका ठिकाणावर दुसऱ्या कोर्टात गेला तुला मेंटेनन्स नाही मिळणार आहे. म्हणजे रजनीश आणि नेहा येण्याच्या अगोदर काय काय दिल्ली कोर्टाचे जजमेंट्स होते विच हॅड बेसिकली स्टेटेड दॅट व्ह्यू. तो व्ह्यू असाच होता की तुला मेंटेनन्स कशासाठी मिळतोय? सर्व्हायवल साठी पाहिजे तुला. म्हणजे तुला बाबा सकाळी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, तू मियरली एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात गेला, दुसऱ्या कोर्टात तिसऱ्या कोर्टात गेला, दॅट डझंट मीन समवन इज गोइंग टू हॅव ब्रेकफास्ट ट्वाइस और थ्राइस, लंच कशासाठी? But this is what we need to convince. See, आपल्याला माहिती आहे, we all as lawyers face की litigants येतात, कुठेतरी जजमेंट घेऊन येतात, they will question you, they'll test you. मग ते म्हणतील की आपण समजा एक ओपिनियन दिलं तर ते म्हणतील नाही पण हे ना असं कुठेतरी लाईव्ह लॉ वरती किंवा बाबा 12 बेंच वरती किंवा काय अजून बाकीचे असतील लॉ ट्रेंड्स वरती किंवा काय ग्रुप्स वरती येतात, त्याच्यात कुठेतरी वाचलंय. या सिच्युएशन मध्ये we as lawyers, we as a part of the system need to take a call ki whether we want to lose the client or whether we want to do the justice to the entire system. कारण काय होतं माहितीये का की जजेस पण बघतात आणि कुठे ना तुम्ही समजा मॅटर्स असे मल्टिपल कोर्टामध्ये फाईल करायला लागला ना, टेक इट फ्रॉम मी, दी ओपिनियन ऑफ द जज इज व्हेरी इम्पॉर्टंट. द जज स्टार्ट्स अंडरस्टँडिंग की तुम्ही यू आर नॉट हिअर टू बी अ पार्ट ऑफ डिस्पेन्सेशन ऑफ जस्टिस, यू आर हिअर टू मेक मनी. इकडे why is because multiple cases are being filed. This according to me is not something which we should attract. There are vibes that judge or that opinion which the court forms about us is not something which we should see it is done. As a lawyer to a litigant, we should also tell ki when you are filing multiple cases, aren't you misusing law? We are ना, आपण समजा क्लायंटला कुठल्या म्हणालो की 4 केसेस फाईल करू, 5 केसेस फाईल करू, ही केस फाईल केली, ती फाईल केली, त्याच्यावरती प्रेशर येईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आफ्टर अनिश कुमार अरेस्ट होत नाही. यू नो, फॉर पीपल हु हॅव प्रॉबेबली प्रॅक्टिस्ड 20-25 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे काय व्हायचं की सॅटर्डे संडेला अरेस्ट करायचे पोलीस, 2 दिवस आत ठेवायचे, मंडेला त्याला सोडायचे, कारण इन्चार्ज कोर्ट म्हणायचं आम्ही नाही बेल देणार. या सगळ्या टॅक्टिक्स होत्या. 2013चा अनिश कुमारचं जजमेंट आहे. वी शुड बी एबल टू टेल की हजबंडला कुठेही अरेस्ट होणार नाही. मग हजबंडला समजा अरेस्ट होणार नसली, आय एम नॉट फॉर अ मोमेंट सेइंग दॅट वुमेन शुडंट फाईल 498. एक मला वाटतं सेक्शन 85 आहे. इफ यू आर अग्रीव्ड, इफ
those are the circumstances where really you have been a victim, please file करा. I am talking about DV फाईल करा, 125 फाईल करा, हामा फाईल करा, मग त्याच्यानंतर हे सगळं फाईल केल्यानंतर रेस्टिट्यूशन पण फाईल करा. बरोबर ना? म्हणजे हे करतात इकडे आणि मग म्हणतात कोर्टामध्ये, उद्या कोर्टाने विचारलं की तुम्ही का फाईल केलं, तर म्हणतात वकिलांनी सांगितलं. सो वी बिकम सॉफ्ट टार्गेट्स. मग हे सॉफ्ट टार्गेट्स आपण अवॉइड करायला shouldn't we tell ki baba, if you are saying ki baba you are a victim of violence, please don't think of going back. But if you are not going to be going back and but you really want इकडे, then think of pre-litigation mediation. हे बाकीचे ऑप्शन्स आहेत, काउन्सिलिंग आहे, बाहेरनं काउन्सिलिंग करून घ्या, बाहेरनं मीडिएशन करून घ्या. वन्स यू कम टू अ कन्क्लुजन की बाबा देयर इज नो गोइंग बॅक, खरंच मी बाबा विक्टिम आहे, then you can probably think of filing a case. हे केस करताना प्लीज इन्फॉर्म द लिटिगेंट्स की लेट अस नॉट गो टू डिफरंट कोर्ट्स. व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट? यू वॉन्ट A, B, C, D. Find a court which can give you all of the reliefs. आणि आय जस्ट कम टू दॅट की बाबा आपल्याला कुठल्या कुठल्या रिलीफ्स मिळता येतील अंडर सेक्शन 26. आय टच दॅट. टेल द क्लायंट्स दॅट देयर इज नो नीड ऑफ फाइलिंग मल्टिपल प्रोसिडिंग्स. लेट अस गो टू वन कोर्ट. लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन वन मॅटर. लेट अस गेट ऑल द रिलीफ्स विच वी कॅन गेट फ्रॉम मल्टिपल कोर्ट्स. हाउ द क्लायंट इज हॅपी. एक क्लायंट कडनं जास्त एक्सपेन्स होत नाही. नंबर 2 इज यू ॲज अ लॉयर यू टेल देम की मी तुझे 2 केसेस 3 केसेस चालवणार ना, मी कन्सॉलिडेटेड प्रॉब्लेम एवढी फी घेईन. यू आर ऑल्सो हॅपी. तुम्हाला पण एकाच कोर्टात जाऊन काम करता येते, चांगलं काम करता येते, and you are also being paid well. त्याच्यामुळे प्रोटेक्शन ऑफ मिसयूज अँड हा पण पर्स्पेक्टिव्ह इज समथिंग विच यू नीड टू गिव्ह टू द क्लायंट्स. पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम द कोर्ट, आपण हा बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग आहेच, पण पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम द कोर्ट, तर व्हॅल्युएबल टाइम ऑफ द कोर्ट इज सेव्ह. म्हणजे अशी तर सिच्युएशन कधीच येणार नाही आहे की इनफॅक्ट आय हॅड मुटेड की बऱ्याच वेळा असं होतं की फायनल आर्ग्युमेंट्स आता तरी आपण बघत नाही एवढे लांब लांब, पण कधी कधी 1.5-2 तासाची तर चालतच असतील खरं फायनल आर्ग्युमेंट्स. बऱ्याच वेळा कोणीतरी क्लर्क येतोय, सही घेतोय, कोणीतरी मध्ये सर्टिफाईडचे अर्ज येत आहेत, म्हणजे 100% कॉन्सन्ट्रेशन तसंही होत नाही. तर मी आयडिया मूट अशी केली होती की तसे सगळे जजेस 5:30 नंतर जातात, ती जण चेंबर मध्ये असतात, वी डोंट नो, पण 6 नंतर आपण प्रिझ्युम करू की मोस्ट ऑफ द ज्युडिशियल ऑफिसर्स हेड बॅक होम. तर आम्ही रेकॉर्ड करून तुम्हाला का नाही पाठवत फायनल आर्ग्युमेंट्स. काय प्रॉबेबली जजेस वॉकला चाललेत सकाळी किंवा काय त्यांच्या टाइम मध्ये, दे कॅन ऑल्सो हिअर. तसे आपण VC ला करतोच ना इकडे, मग आपण हे का नाही करू शकत? इकडे करू शकतो, या होणार आहेत गोष्टी. मी आपण समजा 25 वर्षापूर्वी आपण त्या प्रॅक्टिस करायचो, आपण विचार केला होता की माझा क्लायंट US मध्ये असेल, किंवा परवा कुठेतरी मी हायकोर्टात आर्ग्यू करताना आपल्यापैकीच एक लॉयर स्वित्झर्लंडला होत्या, त्यांनी स्वित्झर्लंडवर लॉग इन केलं, तर त्यांना विचारलं तुम्ही कुठे आहात, ते म्हणाले की स्वित्झर्लंडला आहे. तर स्वित्झर्लंड साधारण एक 5 तास मागे, जे 11 वाजले होते समजा, तर आपण विचार करू की ते सकाळी 6ला जागे होते. सो या गोष्टी आपण 25 वर्षापूर्वी आपण विचार नसेल केला. मला वाटतं विथ टेक्नॉलॉजी, विथ ऍडव्हेंट ऑफ टेक्नॉलॉजी या गोष्टी येणार आहेत. तर व्हॅल्युएबल टाइम ऑफ कोर्ट, कारण आपण मगाशी ते एक्झाम्पल घेतलं की 2 मिनिटं 360 केसेस आणि 720 मिनिट्स, 2 मिनिटं येत आहेत तिकडे, तर कुठे ना कुठे हे होणारच आहे. आता मी हे तेव्हा म्हणतोय की क्लब का करतोय, तर एकच केस आहे कोर्टाकडे, तीच ऐकायची, त्याच्यावरतीच जजमेंट द्यायचे, रादर दॅन 4-5 मल्टिपल केसेस. आता आपण समजा सगळ्यांनी वाचलं असतं सुप्रीम कोर्टात, तर सुप्रीम कोर्ट हॅज सेड दॅट henceforth we will be restricting the time of final arguments. इकडे US मध्ये समजा आपण कुठल्या आय डोंट नो मूवीज मध्ये, पण आपण काय काय समजा साइट्स वरती बघितलं तर त्यांच्याकडे असे 3 दिवे असतात, रेड, ग्रीन आणि येलो, मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग, आणि इट बेसिकली टेल्स यू व्हेन युअर टाइम बिगिन्स, अँड देन व्हेन इट इज रेड यू हॅव टू बेसिकली स्टॉप, अदरवाइज द लॉयर इज पिनलाइज्ड. इकडे आपल्याकडे काय होतं, मला आर्ग्युमेंट करायचंय ना, का तर माझा क्लायंट आहे म्हणून मी आज आर्ग्युमेंट करणार, 2 तास मी आर्ग्युमेंट केलं, होतात बऱ्याच ठिकाणी, राईट. मग हाच आपण त्या विचार करतो की ठीक आहे चला, लेट अस से द कोर्ट वॉन्ट्स टू हिअर यू आणि द कोर्ट हॅज हर्ड यू फॉर 2 hours. व्हॉट अबाउट अदर मॅटर्स, राईट. आणि हेच आपण तेव्हा लेट अस से 4 आणि 5 मॅटर्स आहेत इकडे, तर काय इज द कोर्ट गोइंग टू गिव्ह 8 hours, 9 hours, 10 hours, डिफरंट कोर्ट्स में 2 hours. That is as a lawyer doing injustice to the entire system, merely because someone hears you, merely because the judge hears you. We also need to be considerate की आपल्या नंबर संपल्यानंतर कोणीतरी दुसरा आहे. ट्रायल कोर्टात आपल्याला हे एवढं फील होत नाही,
कारण लेट अस से माझा नंबर 350 येते, मी जाऊन कोर्टाला मेन्शन करू शकतो. इमॅजिन हायकोर्टात काय होतं. हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात मॅटर्स क्रोनॉलॉजिकली चालतात. आज समजा माझा 12वा मॅटर, आणि आय हॅव सीन दिस अराउंड 2013 2014 मध्ये 7वा का 8वा नंबर होता आणि माझा पोहोचला नाही. आताही अशा गोष्टी आता एवढ्या मला वाटतं एवढं नाही, पण तेव्हा एक दोन वेळा झालं होतं. तुमचा 15वा, समजा 16वा, 17वा, एव्हरी टाइम व्हॉट जनरली द हायकोर्ट लॉयर्स वुड से की ओ 20वा मॅटर आहे ना प्रॉबेबली पोहोचेल, आणि त्या बेसिसवरती बऱ्याच वेळा सांगतात की कोणाची लॉयर्सनी यावं नाही. इमॅजिन समजा आपले समजा असे समजा 30वे मॅटर 40वा मॅटर पोहोचत नसेल तर इट बिकम्स डिफिकल्ट ना. याच ऑर्डर्स मी मगाशी ते इलस्ट्रेशन दिलं की डीव्हीचं मॅटर पिंपरी कोर्टात आहे, फॅमिली कोर्टाचं मॅटर पुण्याच्या कोर्टात आहे. डीव्हीची ऑर्डर चॅलेंज केली आहे लेट अस से हायकोर्टात, रिट पिटिशन दाखल केले. फॅमिली कोर्टाचं रिट पिटिशन हायकोर्टात दाखल केले. दोन वेगवेगळे पिटिशन्स आहेत, प्रॉबेबली एकाच बेंचकडे गेले. त्याच बेंचनी डीव्हीचं मॅटर डिसाईड केले, त्याच बेंचनी प्रॉबेबली ऑन सम अदर डेट फॅमिली कोर्टचं मॅटर लिस्ट केले आणि डिसाईड केले. एकाच मॅटरसाठी सेम सेट ऑफ फॅक्ट्ससाठी ऑनरेबल हायकोर्टाने डबल वेळ घालवलाय, which according to me is not being fair to our brother colleagues. And ते पण थांबले, they also want to be heard, they also want to address their clients' grievances. मग असं असताना rather than doing that, we need to tell की बाबा एकच करा, the court looks at it this way. आता तुम्ही समजा काय काय जजमेंट्स बघितले असते, which I'll come to those judgments. तर in many of the matters बऱ्याच मॅटर्स क्लब करण्यात आले. तर when you file the proceedings honorable high courtaमध्ये and you request the courts that you club the matters, these have been the grounds. एक सुप्रीम कोर्टाचं मी एक जजमेंटचं फक्त एक सांगतो. आहे, it has got nothing to do with family court, it is only a perspective. 2004 into bracket 4 BCR 924. If two suits are heard and decided together by one court, would also avoid a possibility of two conflicting decrees coming into existence. म्हणजे time, proper utilization of time before the court has always been a consideration. सुप्रीम कोर्टाने ते म्हटलं आता की टाइम रिस्ट्रेंट्स होणार आहे, टाइम कन्स्ट्रेंट्स होणार आहेत when people argue, is something which we need to understand, something which we need to tell the clients की प्रत्येका मॅटर प्रत्येका कोर्टातनं वेळ घेण्यापेक्षा आपण एकाच कोर्टातनं घेऊ. इकडे क्वालिटी आपण वाढवू, आपल्या आर्ग्युमेंट्सला आपण जास्ती मुद्दे प्रॉपरली ॲड्रेस करू, आणि आय थिंक सो द कोर्ट्स विल ऑल्सो अप्रिशिएट दॅट. ओव्हरलॅपिंग रिलीफ्स रिक्वायर कोऑर्डिनेटेड डिसिजन्स. Rajneesh versus Neha. So Rajneesh versus Neha has categorically now said कि maintenance, मगाशी म्हणालो की if maintenance which has been passed by a previous court requires modification or creation, it is that court you need to go to, and not again go to a new court. So the honorable courts have been indirectly saying you don't have multiple proceedings, have one proceedings. To the courts also, when the courts look at it, courts म्हणू शकतात की बऱ्याच वेळा असं होतं की, आणि आपण बऱ्याच वेळा बघतो की डीव्ही मॅटर मध्ये रिस्पॉन्डेंट्सला कस्टडी मागतायत, डीव्ही मॅटर्स मध्ये रिस्पॉन्डेंट्सला ऍक्सेस मागतायत सेक्शन 21. बऱ्याच वेळा असं आपण बघतो की अर्ज केलाय आणि रिजेक्ट केलाय लर्निंग जीएमएफसीने, आणि मग तुम्ही फॅमिली कोर्टात अर्ज फाईल करता आणि फॅमिली कोर्ट्स ग्रांट करतात अर्ज, बरोबर आहे. मग अशा सिच्युएशन्स मध्ये तुमच्या समोर पण बघितलं तर there are conflicting orders. There is an order given by the learned JMFC which is saying that access shall not be given to a child, and there is an order which has been passed by the learned family court which says that access should be given to the child. तुम्ही कुठली ऑर्डर फॉलो करा? तुम्ही तुमच्या क्लायंटचीच ऑर्डर पडाल ना. इकडे यू डिफेंड दी अदर साइड ना, यू डिफेंड दी ऑपोजिट ती काय आहे ती, म्हणजे असं नाही तसं नाही. पण लुक ॲट इट, म्हणजे अशा गोष्टी होतात, आणि आय हॅव सीन दॅट. आणि इनफॅक्ट इफ आपण उबाळे वर्सेस उबाळे काय काय जजेस हे सारखं जजमेंट वापरतात, उबाळे आणि उबाळेमध्ये इफ आय एम नॉट रॉंग हीच सिच्युएशन झाली होती. लर्नेड जेएमएफसीने ऍक्सेस डिनाय केला, लर्नेड फॅमिली कोर्टने ऍक्सेस ग्रांट केला, आणि जस्टिस भाटकरनी ऑर्डर अलाउड हे अपेल केली की ऍक्सेस कॅन बी ग्रांटेड. बट ॲज लॉयर्स ऑर फॉर द कोर्ट्स टू सी, वाय शुड बी इवन गिव्ह देम अ चान्स? हे कॉन्ट्ररी वर्डिक्ट्स आहेत
किंवा कॉन्ट्री इंटरप्रिटेशन्स येऊ शकतात कुठल्या गोष्टीला, इज समथिंग विच वी कॅन अवॉइड. लॉयर्सचा पर्स्पेक्टिव्ह, लॉयर्सचा पर्स्पेक्टिव्ह फर्स्ट इज अकॉर्डिंग टू मी चार्ज मोर सेफ टाइम. तुम्हाला एका, आपण बऱ्याच वेळ करतो की तो जोक असायचा की मुलगा आला आणि तुम्हाला बाबा मी ही केस संपवली, तर वडील म्हणतात अरे गाढवा याच केसवरती तर मी तुझं एज्युकेशन पूर्ण केलं, राईट. इकडे प्रॉब्लेमली तो 50 वर्षापूर्वीचा पर्स्पेक्टिव्ह असेल. तो आज तुमच्याकडे समजा फॅमिली कोर्टमध्ये आपण विचार करू की काही वर्षांपूर्वी हार्डली 100, 200, 300 वकील असायचे. आज एवढे वकील आहेत, कॉम्पिटिशन आहे. यू हॅव टू ट्राय अँड डू बेटर एव्हरी टाइम. आणि किती ना किती म्हटलं तरी क्लायंट्स बघतात, त्याच्यामुळे तुमची क्वालिटीमध्ये समजा इम्प्रूव्हमेंट नाही आली तर यू आर गोइंग टू फॉल बिहाइंड. मग अशा असताना तुम्हाला क्वालिटी देता येईल का? समजा तुमच्याकडे वेळच नसला तर तुम्ही एका केसवरती समजा तुम्ही लेटेस्ट 2 तास देऊ शकता आणि तुमच्याकडे एका दिवसाला 10 केसेस असल्या किंवा खूप जास्ती केसेस असल्या तर किती वेळ देऊ शकाल? मग वेळ तुम्ही कमी देणार असला इकडे तर तुम्हाला एकाच माणसाचे 4-5 केसेस करून चालणार आहे का? तर अकॉर्डिंग टू मी सी कसं आहे ॲट व्हेरियस स्टेजेस इन आवर प्रॅक्टिस, प्रॉबेबली इफ आय वॉज स्टार्टिंग आय वुड से की सर मला 4 केसेस आहेत, मी 4 वेळा चार्ज करीन. तो पण पर्स्पेक्टिव्ह काही चुकीचा नाहीये, यु नो आहे तो पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे चुकीचा नाही आहे, बरोबरपेक्षा आहे तो पण पर्स्पेक्टिव्ह असू शकतो. पण मी असा विचार करतो की लेट अस से आफ्टर 10 years of practice or 15 years of practice you would rather give time to one case and work on the case rather than having multiple cases of the same litigant. तर charge more save time. मला वाटतं this is something which we should as lawyers understand. Efficacy of क्रॉस मध्ये पार्टी आहे, लेट अस से JMFC कडे आहे किंवा फॅमिली कोर्टात आहे. There are 2 separate proceedings. One is going to in Pimpri court and the other is in the family court. आणि तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन घेतली. तुम्हाला वाटतं का की एक ऍडमिशन मिळालं, आपण असं म्हणू की त्या बाईने चूक केली किंवा त्या व्यक्तीने पुरुषाने चूक केली, तीच चूक तो दुसऱ्या कोर्टात करणार आहे? तर 100% नाही करणार आहे, राईट. समजा 100% नसला करणार तर एफिकसी ऑफ क्रॉस कशी येणार आहे? तुम्ही असं म्हणणार आहात का, लेट अस से तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट करायचं, लेट अस से फॅमिली कोर्टात त्या व्यक्तीने ABCD गोष्टी म्हटल्यात आणि रिअलाइजेस की त्यांनी गुफ अप केलाय. सो इज लॉयर सेज अरे तुला ABCD नाही म्हणायला पाहिजे होतं, तुला XYZ म्हणायला पाहिजे, राईट. आता तीच केस लेट अस से लगेच JMFC पिंपरीमध्ये, सो तुम्ही पहिला प्रश्न विचारणार, यावेळी तो काय म्हणणार, तो XYZ म्हणणार. मग XYZ झाल्यावरती तुम्ही आता त्याला कॉन्ट्राडिक्ट करणार, म्हणजे तुम्ही इथली सर्टिफाईड कॉपी त्याला दाखवणार आणि त्याला म्हणणार की तू अरे या कोर्टात असं बोललो होतास ना, मग तो म्हणणार मी बोललो होतो. म्हणजे 2 स्टेटमेंट्स आले, मग कुठलं बरोबर कुठलं नाही आणि मग त्याच्या पुढची क्रॉस घेणार. हे करण्यापेक्षा रादर दॅन दॅट एकाच ठिकाणी क्रॉस घ्या, त्यांनी एफिकसी ऑफ क्रॉस पण वाढेल, त्याच्यातनं तुम्हाला तो काय एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो पण मिळू शकेल. मी प्रिव्हेंट मल्टिपल हिअरिंग्स म्हटले. आपली अशी बऱ्याच वेळेस सिच्युएशन झाली असेल की एकाच क्लायंटची केस लेट अस से समोर 1 नंबर कोर्टात आहे आणि या कोर्टात पण आहे इकडे, तर आपला क्लायंट दोन्हीकडे एक्सपेक्ट करतो आपल्याला की इकडे जा तिकडे पण जा. बाकीचे केसेस त्या दिवशी तू विसर, तू माझाच वकील आहेस ना, तू तिकडे पण थांब आणि तीच केस संपल्यावर तू इकडे पण थांब. त्या गोष्टी नाही होत इकडे. म्हणजे ऍट अ ज्युनियर स्टेज 20-25 वर्षापूर्वी तेव्हा मोबाईल होते पण 32 रुपये आउटगोईंग होता, तर आम्हाला आमचे सिनियर्स पळवायचे. आम्ही तेव्हा आमच्या ज्युनियर्स मध्ये आम्ही कॉल्स ठरवले होते, 1 कटरीन दिदी सरांना बोलवा, 2 केले तर हे करा, 3 करा वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, आता आपण व्हॉट्सअप पाठवू शकतो, कॉल करू शकतो, पण त्याच वकिलांनी दोन्हीकडे पडायचं. ठीक आहे, आपण अगदी किती म्हणालो या अंडरग्राऊंड पासनी गेलो तरी विचार करा, तिकडे जाऊन आधी लिफ्ट मध्ये थांबायचं, लिफ्ट येण्यासाठी. लिफ्ट आल्यावरती आपण विचार करायचा आय होप अडकत नाही इकडे. ते वरती गेल्यानंतर इकडे बघायचं की इधर समोरची पार्टी येऊन निघून गेली आहे किंवा भरपूर थांबलेत आणि मध्येच पोलीस आले, मध्येच रिमांड आलाय, या सगळ्या गोष्टी. आणि मग इथनं बाकीचे तुम्हाला फोन करायला लागतात की सर तुम्हाला बोलवले, सर तुम्हाला बोलवले. या गोष्टी होतात, आपण सगळे फेस करतो, या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. मग अशा गोष्टी तेव्हा होतात तर मग क्लायंटला सांगा होणार आहे आपण एकाच कोर्टात जाऊ, आपण एकाच कोर्टात सगळ्या ऑर्डर्स घेऊ. इनलॉस कोणी प्रॉब्लेमली पर्स्पेक्टिव्ह संपलेत, आता आपण प्रॉब्लेमली असा विचार करू की कोणीतरी प्रश्न विचारू शकतं की नाही पण DB कोर्टात आपल्याला इनलॉस विरुद्ध केस फाईल करता येईल, फॅमिली कोर्टात आपल्याला ती करता येईल का?
तर फॅमिली कोर्टात एक तर आपण तेव्हा डीव्हीची केस आपण असा विचार करतोय की पिंपरी, आपण तेच एक्झाम्पल घेऊ की फॅमिली कोर्टात डिवोर्स पिटिशन आहे किंवा रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स पिटिशन आहे आणि डीव्हीचं पिटिशन पिंपरी कोर्टात आहे आणि डीव्हीच्या पिटिशन मध्ये इन लॉज, प्रॉबेबली ब्रदर इन लॉ, मदर इन लॉ, फादर इन लॉ प्लस हजबंडला पार्टी केलंय. तर तुम्हाला ते पिटिशन सेक्शन 26 चा वापर करून डीव्ही मध्ये तो तुम्हाला पिटिशन इकडे मागवता येते एक वेळ हायकोर्टात आल्यावरती. सो फॅमिली कोर्ट मध्ये तुम्हाला इन लॉजला इम्पीड करता येतं. सो बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला इम्पीड करता येतं का नाही, तर अमरीन खतून म्हणून बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आहे, त्याच्यात हा मुद्दा आला की वेदर in-laws can be made a party and whether they can be tried in the family court. तर if DV proceedings are being transferred तर तसाही मुद्दा येत नाही. पण even otherwise, let us say तुम्हाला there is some relief. आपण बऱ्याच वेळा असं बघतो की we ask for a relief whereby the in-laws चं घर आहे. Technically speaking, in-laws चं घर आहे and the wife is asking for a right to reside there. आणि हजबंडचा काही संबंध नाही. तर legally तसं म्हटलं तर if you are asking for a right in regards to any property, मध्ये मूवेबल असेल का इमूवेबल असेल, the owner has to be made a party. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, तर बॉम्बे हायकोर्टचे 1-2 जजमेंट्स आहेत त्याच्यात ते म्हणतात की तुम्ही IA फाईल करा. IA फाईल करा which is a separate application which gets decided separately, but that IA म्हणजे interim application in a PA matter. So let us say PA 100 of 2025 आहे आणि मला काही रिलीफ्स मागायचे आहेत, एस्पेशली इन रिगार्ड्स टू हाऊस, आपण म्हणू की घराचंच आहे आणि द इन-लॉज आर दी ओनर ऑफ द हाऊस, हजबंडचा काही संबंध नाही, आय एम क्लेमिंग शेअर्ड हाऊसहोल्ड. तर अकॉर्डिंग टू मी an IA has to be filed in that PA application whereby the in-laws will also be served. In-laws will also come and then the court can pass an order. So under section 26 it can be done. मी म्हटल्यासारखं अमरीन खतून म्हणून ते जजमेंट आहे which also caters to that situation. ऑनलाईन फाईल होत नाही काय, प्रॅक्टिकली आपण करायला गेलो तर आपण समजा ड्रॉप डाऊन ते काय आहेत मेन्यूज, तिकडे IA ची कन्सेप्टच नाही. हा मुद्दा इनफॅक्ट मी कोर्ट नंबर 9 कडे बोललो की मला IA फाईल करायचा आहे, तर हा IA कसा फाईल होणार. आता हा IA का, कारण जस्टिस चौधरींचे एक जजमेंट आहे इन रिगार्ड्स टू ब्रीच ऑफ इंजंक्शन ऑर्डर्स. समजा ब्रीच ऑफ इंजंक्शन ऑर्डर्स असल्या तर यू हॅव टू मेक अन ऍप्लिकेशन अंडर ऑर्डर 39 CPC. That application has to be separately dealt with. But the same logic applies here also. If you are making a separate application IA, it has to be separately registered. मी in fact काळे मॅडम कडे पण मी पॉइंट रेज केला होता की तुमच्या रजिस्टर मध्ये IA सेपरेटली रजिस्टर करायचं अशी प्रोव्हिजन असते आणि आता विथ इलेक्ट्रॉनिक फायलिंग तर तुम्हाला करताच येत नाही. ऑल यू डू इज यू फाईल अन ऍप्लिकेशन, आपण ऍट द मोस्ट काय म्हणून कोर्टाला हा एक्झिक्यूट आहे असं प्रिझ्युम करा की या प्रोसिडिंग्स मध्ये मी इन-लॉजला फक्त एवढ्यासाठीच मी ओपन केलंय इन रिगार्ड्स टू राईट, इन रिगार्ड्स टू प्रॉपर्टी. वन्स दॅट ऍप्लिकेशन इज ओव्हर, त्यांचा काय संबंध, हजबंड वाईफचाच टसल चालू आहे. पण मी असं बघितलंय की दर तारखेला मग इन-लॉज पण से फाईल करतात. मी उद्या मेंटेनन्स मागितला तर कोर्ट अदर साइड टू से करतं, मग ते इन-लॉज पण फाईल करतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आता इन-लॉज थिंक की आम्ही पार्टी होत आणि वी स्टार्ट फायलिंग से. आय फील टू अंडरस्टँड की आम्ही रिलीफ फक्त याच टॉपिकसाठी आलो, त्याच्यामुळे कुठेतरी प्रोव्हिजन करायला पाहिजे, रजिस्टर मध्ये पाहिजे का कुठेतरी पाहिजे आणि इट नीड्स टू बी सेपरेटली डेल्ट विथ. पण कन्सिडरिंग आपण कन्सॉलिडेशन बद्दल बोलतोय, आपण क्लबिंग ऑफ मॅटर्स बद्दल बोलतोय, तर एनी प्रोसिडिंग्स विच आर फाइल्ड अंडर DV, which are filed in some other court whereby in-laws have been made a party can be roped in, can be clubbed with the proceedings in the family court. त्याच्यासाठी मी ते मगाचं जजमेंट म्हटलंय. याच्यातनं प्रोज अँड कॉन्स काही आहेत का, तर प्रोज अँड कॉन्स मी त्यात बोलतो आपल्या समोर. तर मी बेसिकली ते काय आर्ग्यूज झालेत हायकोर्टात त्याच्याबद्दल मी बोलतोय. समजा DVचं जजमेंट पास केलं किंवा DVची ऑर्डर पास केली नंतर JMFCनी 18 ते 22 खाली कुठे जाते ती, बरोबर सेशन्स कोर्टात जाते. सो सेक्शन 29 खाली अपील फाईल होतो. तीच ऑर्डर समजा उद्या मी फॅमिली कोर्टात सेक्शन 26 इन्वोक केला, सेक्शन 26 ऑफ DV which entitles me to seek a relief under 18, 19, 20, 21 and 22. हा मी फॅमिली कोर्टात केला तर मला हायकोर्टात जायला लागतं, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एक पायरी गेली माझी. आपण जनरली गेलो तर काय लगेच JMFC कडून सेशन्स कोर्टात ना हायकोर्टात आणि मग हायकोर्टात ना सुप्रीम कोर्टात. इकडे काय होतं, डायरेक्टली आपण हायकोर्ट फॅमिली कोर्टात ना हायकोर्टात
आणि हायकोर्टात सुप्रीम कोर्ट, राईट. सो आपण स्किप करतोय हाच मुद्दा 1-2 मॅटर्स मध्ये हायकोर्टात आला. व्हेन आय हॅव आर्ग्यूड की क्लब करू नये. समोरची पार्टी, आय वॉज अपिअरिंग फॉर द हस्बंड आणि फॉर द वाईफ, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही क्लब केले मॅटर्स तर तुम्ही माझा राईट घालवताय. आता आपण समजून घेऊ लिगली राईट ऑफ अपील हा इन्स्टेड ऑफ योर अपील इन द सेशन्स कोर्ट आता तुम्ही हायकोर्टात कराल. मग इट मे बी टॅग्ड अस, इट मे बी कॉल्ड अस अ प्रॉबेबली अस अ रिट पिटिशन. फरक आहे इकडे, राईट. बट व्हॉट वॉज स्टेटेड इज की तुमचा राईट कोणीही काढून घेत नाही, तुमचा राईट आहे, बट इन्स्टेड ऑफ वन कोर्ट इट इज टू द अदर कोर्ट. क्लबिंग ऑफ मॅटर्स, त्याच्यात बऱ्याच वेळा हायकोर्टात आपण तेव्हा म्हणतो की क्लब करायचे आपल्याला. हायकोर्टात बऱ्याच वेळा तुम्हाला ऑनरेबल हायकोर्ट जजेस विचारतात की स्टेज काय आहे, आत्ताचा व्ह्यू असा आहे की जस्टिस पेडणेकरांनी एक जजमेंट दिलंय की बिकॉज इंटरिम मेंटेनन्स, बिकॉज मॉनिटरी ऑर्डर्स हॅव टू बी पास्ड ॲट द अर्लिएस्ट अँड डीबी प्रोसिडिंग्स हॅव टू बी फिनिश्ड विदिन 6 months. त्याच्यामुळे एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर डीबी प्रोसिडिंग्स ट्रान्सफर नाही होणार. त्याच्यात असं म्हटलं होतं की इंटरिम मेंटेनन्स जर डिसाईड झाला नसला तर प्रॉबेबली मॅटर्स ट्रान्सफर होणार. काय जजेसने असा व्ह्यू घेतलाय की समजा मॅटर खूप पुढे चाललं असलं तर मॅटर्स ट्रान्सफर होणार नाही. मग अशा सिच्युएशन्स मध्ये बऱ्याच वेळा इफ अट ऑल यू वॉन्ट टू ॲडवाइज की द मॅटर्स शुड बी क्लब्ड इन वन कोर्ट, इट इज ऑलवेज ॲडवाइजेबल टू गो ॲज अर्ली एज पॉसिबल तिकडे. कारण कसं होतं की इंटरिम मेंटेनन्स डिसाईड करायचा का नाही, कायदा म्हणतो 60 days आणि आता विथ रजनीश वर्सेस न्यायचे 6 months. किती गोष्टी येतात त्याच्यात. आपण बघितलं असलं की हे डॉक्युमेंट फाईल करा, मग समोरची पार्टी म्हणते हे डॉक्युमेंट्स दिले नाहीत, मग चुकून मागून पर्जरी चार्ज येतो. या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली वी ॲज ट्रायल कोर्ट लॉयर्स सी, राईट. हायकोर्ट्स प्रॉबेबली त्याच्यात एवढ्या बारकाईने बघत नाही, कारण दे थिंक की ओके द लॉ सेज दॅट विदिन 60 days ओ द मेंटेनन्स हॅज नॉट बीन डिसाइडेड, तर विल टेल द कोर्ट दॅट यू डिसाइड द ॲप्लिकेशन फॉरथविथ. बऱ्याच वेळा या ग्राउंड्स खाली पण क्लबिंग ऑफ मॅटर्स रिजेक्ट होतात की बाबा बरेच मॅटर्स पुढे गेले आणि आता आम्ही क्लब करणार नाही. याच एका मॅटरमध्ये, अशाच एका मॅटरमध्ये तेव्हा एव्हिडन्स रेकॉर्ड झाला होता. मी रेस्पॉन्डेंट हस्बंडसाठी होतो आणि पिटिशनर वाईफचा पुण्यामध्ये एंटायर एव्हिडन्स संपला होता. तेव्हा आम्ही अर्ज केला. दिस वॉज वन ऑफ द फर्स्ट जजमेंट्स 2017-2018 मध्ये. तेव्हा लर्नेड जेएमसी कॅन्टॉनमेंट बंदर तिची डीबी केस पुण्याला ट्रान्सफर झाली. तेव्हा हायकोर्टात असाच मुद्दा रेस केला की इथला तिचा एव्हिडन्स सगळा संपला आहे, डीव्हीची तिची काहीतरी पार्ट क्रॉस झाली आहे, तर आता ट्रान्सफर करता येईल का. तर हायकोर्ट, ऑनरेबल हायकोर्ट हॅड सेड की द फॅमिली कोर्ट इज कॉम्पिटेंट टू डिसाइड की कशी कुठनं सुरू करता येईल. एवढ्या काय गोष्टी अगदी अशा काही कुठे लिहिल्या नाहीत काय करायची काय नाही करायची, कारण शेवटी एव्हिडन्स ओव्हरलॅपिंगच होता ना मोरॉलेस. त्याच्यामुळे तेव्हा मॅटर हे आलं आणि मला वाटतं काफरे साहेबांकडे आलं. तेव्हा मी काफरे साहेबांना सांगितलं की तो काय एव्हिडन्स ऑलरेडी झालाय, तो काय फॅमिली कोर्टात झालाय, तो एव्हिडन्स मी टच करणार नाही आणि ते गोष्टी राहिल्या आहेत तेवढ्यावरतीच करणार आहे आणि कॉमन जजमेंट पास करणार. आता कॉमन जजमेंट, सो आपले क्लबिंग झाले, आपण कुठल्या कोर्टात जायचं हे झालं, तेव्हा कॉमन जजमेंट पास होतं. कॉमन जजमेंटला आपण काय करतो, कारण आपण परत असा विचार केलं की सेक्शन 29 हा राईट ऑफ अपील आहे, पण राईट ऑफ अपील हा सेशन्स कोर्ट आला. मग आपण काय करायला पाहिजे, तर तेच मॅटर तेव्हा इकडे कॉमन जजमेंट झालं आणि इट वॉज टेकन टू द हायकोर्ट. तर समोरच्या वकिलाचं असं म्हणणं होतं की डीव्हीचं अपील वेगळं पाहिजे आणि फॅमिली कोर्टाचं अपील वेगळं पाहिजे आणि दोन्ही मॅटर्स वेगळे वेगळे झाले पाहिजे. तेव्हा ऑनरेबल डिव्हिजन बेंच ऑफ द बॉम्बे हायकोर्ट यांनी म्हटलं की असं नाही होणार, एकच मॅटर चालेल, कारण परत त्यांचा व्ह्यू तोच होता की कॉमन एव्हिडन्स आहेत, कॉमन फॅक्ट्स आहेत आणि कॉमन अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स. सो या गोष्टी दो क्लबिंगच्या संदर्भात नसतील, आपण पर्स्पेक्टिव्ह बघायला गेलो जजेस, तर जजेस काय म्हणतायत की कॉमन मॅटर चाललंय ना, कॉमन एव्हिडन्स घेतलाय ना, तर मग अशा गोष्टीमध्ये आम्ही सगळे एकत्रच ठरणार ना. परत समजा आपण असं प्रेझेंट करायला गेलो की समजा फॉर सम रिझन एक फॅमिली कोर्ट अपील जातो डिव्हिजन बेंचकडे आणि लेट अस से सिंगल अपील जात असते सिंगल बेंचकडे, परत दोघांनी व्ह्यूज वेगवेगळे घेतले तर समजा एका कोर्टाने, ऑनरेबल हायकोर्टाने वन ऑफ लेट अस से डिव्हिजन बेंच का सिंगल बेंच मिळालं की नाही हा एव्हिडन्स चुकीचा कन्सिडर केला होता किंवा केलाच नाहीये, तर प्लीज आय एम रिमाइंडिंग द मॅटर बॅक, तर होऊ शकतं ना की डिव्हिजन बेंचकडे फॅमिली कोर्ट अपील चालणार आणि कुठला तरी पोर्शन, आय डोंट नो कसं होऊ शकेल, पण ऑर्डर पास केली की डीव्हीचं चॅलेंज केलं, दिस मॅटर इज रिमाइंडेड बॅक. सच अ वियर्ड सिच्युएशन. म्हणजे फॅमिली कोर्ट जज म्हणतील की तेच मॅटर हायकोर्टात पेंडिंग आहे आणि तेच मॅटर आम्ही रिहिअर करायचं.
इकडे. सो या गोष्टी अवॉइड करण्यासाठी वी ॲज लॉयर्स नीड टू अंडरस्टँड दॅट इट्स बेटर टू हॅव देम कन्सॉलिडेटेड, हॅव वन क्रॉस एक्झामिनेशन, एफिकसी ऑफ क्रॉस चांगली होते, एकच जजमेंट आहे, कॉन्फ्लिक्टिंग वर्डिक्ट्स होत नाही. आणि हे समजा करणार असलो तर वी ॲज अ पार्ट ऑफ द सिस्टम आर डुईंग आर ड्युटी टुवर्ड्स द सिस्टम. वी आर नॉट बर्डनिंग द सिस्टम. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिस इज अ पर्स्पेक्टिव्ह विच वी ऑल नीड टू कन्सिडर. आणि आय थिंक सो दॅट इज ऑल. म्हणजे मला वाटतं बऱ्यापैकी कव्हर झाले. वन लास्ट थिंग, हे क्लब करताना देर आर अदर ग्रे एरियाज विच हॅव नॉट बीन कन्सिडर्ड. आपण समजा सेक्शन 31 बघितला डीव्हीचा, तर सेक्शन 31 टॉक्स ऑफ ब्रीच ऑफ ऑर्डर्स. तर वेदर अ ब्रीच ऑफ an order, let us say an order has been, some order has been passed by the honorable family court, डीव्हीचा अर्ज दिला आणि त्याच्यात ऑर्डर पास केली आणि देयर इज अ ब्रीच ऑफ ऑर्डर, तर कोणी ट्राय करायचा? कारण सेक्शन 31 मध्ये लिहिलं आहे की इट शॅल बी ट्राईड बाय अ मॅजिस्ट्रेट. पण त्याच्याच अगोदर समजा आपण वर्डिंग्स बघितले तर त्याच्यात असं लिहिलंय की ॲज फार एज प्रॅक्टिकेबल. मग ॲज फार एज प्रॅक्टिकेबल मध्ये म्हणजे कोणीतरी दुसरा पण करू शकतो ना. कारण सेक्शन 26 खाली तुम्ही समजा यू आर अलाउइंग द प्रोसिडिंग्स टू बी ट्राईड बाय एनी सिव्हिल, फॅमिली ऑर अ क्रिमिनल कोर्ट इकडे, तर मग वाय कांट दोज कोर्ट्स ऑल्सो एक्सरसाइज 31? ह्याच्यावरती तेवढे म्हटले तरी ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट्स एवढे नाहीयेत विच कव्हर्स दिस इश्यू. त्याच्यामुळे हा इश्यू अजून थोडा ग्रे आहे. अनलेस अँड अंटिल यू नो देयर आर सम जजमेंट्स विच आय हॅव ऑल्सो मिस्ड आउट इकडे. तर मला वाटतं दिस एंड्स माय 2 cents in regards to what I have to think about this outlook and perspective in regards to clubbing the matters. तुमचा एक क्वेश्चन होता. The question was, when plaint is filed in the PWDD application and the written statement is filed by the husband, and while filing this written statement, can a separate application be made under section 3 explanation 2, which refers to the fact that overall facts and circumstances of the case shall be taken into consideration? So if this application is made, then can it will be helpful for the husband in the case? Now, what do you mean by overall facts and circumstances? The तुमचा तो काय रिप्लाय असणार आहे, तो रिप्लाय विल इवन अदरवाइज कव्हर युअर नरेटिव्स ना, तुमची काय केस आहे. मग ओव्हरऑल सर्कमस्टन्सेस म्हणजे Section 3 explanation 2, it refers that overall facts and circumstances of the case should be taken into consideration. When the case is being carried out. Obviously, that is appreciation of evidence ना. कुठल्याही ऑर्डरला होणार नाही का? ऑब्विसली द कोर्ट शॅल कन्सिडर ना ओव्हरऑल ते काय सगळ्या सिच्युएशन्स आहेत. So the separate application will. नाही तसं नाही म्हणत आहेत ते म्हणतात ओव्हरऑल सर्कमस्टन्सेस ऑब्विसली ना. Which stage court should consider? Every application when it is being heard, won't it be considered? Every stage of the application. How do you appreciate? See, कुठलाही कोर्ट काय करतं, कुठलाही ऑर्डर जेव्हा पास करतं, कोर्ट प्रूव्ड नॉट प्रूव्डची तर कन्सेप्ट वापरतच, राईट? इट इज सपोज टू की बाबा हा फॅक्ट प्रूव्ड आहे का नाही. पण अदर दॅन दॅट कोर्ट ऑल्सो कन्सिडर्स ओव्हरऑल सर्कमस्टान्सेस. आता दिस consideration of overall circumstances is also to come to a conclusion whether a fact stands proved or not proved. Overall circumstances could be anything ना. It could be म्हणजे absolutely it could be anything. समजा उद्या तुम्ही म्हणाला की बाबा एक एक्स दिवशी कुठली घटना घडली आणि त्या दिवशी समजा हजबंडनी दाखवलं की तो बँगलोरला होता, पुण्यात नव्हताच. मग वोंट द कोर्ट कन्सिडर दॅट? सगळ्याच गोष्टी कन्सिडर करते ना. सो ओव्हरऑल सर्कमस्टान्सेस, इफ आय अंडरस्टँड युअर क्वेश्चन राईट, ऑब्वियसली ना इज अ पार्ट ऑफ अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स ना. आणि when I say evidence, I don't mean at the end. Even while passing an order, उद्या समजा कोर्टाने समजा let us say victimनी अर्ज केला की there is domestic violence and the other party says there is no domestic violence, तर तुम्ही जनरली काय फाईल करता? तुम्ही NC फाईल करता, राईट? NC according to me it only shows that there is a registration of an NC. It doesn't show that an act has actually occurred ना. आज मी पोलीस स्टेशनला गेलो आणि म्हणालो की बाबा मला कोणीतरीकडे अब्यूज केलंय, तर पोलीस काय करतात? पोलीस हे पुढे विचारतात की बाबा मला दाखवा की ती घटना घडली आहे का. Sir,
अमरीन खातूनच्या केस लॉ मध्ये आपण सांगितलं की ओनरला पार्टी करता येते किंवा In-laws. इन-लॉज ओनर असतील तर पार्टी करता येते. नाही, इनलॉज ओनर असतील नाही. इनलॉज कॅन बी इम्प्लिकेटेड अँड दे कॅन बी ट्राईड इन द फॅमिली कोर्ट. ओके, तर मग पार्टी IA मध्ये करतो आपण का मेन पिटिशन मध्ये? IA मध्ये. IA मध्ये. तुम्ही समजा पिटिशन फाईल केलं फॅमिली कोर्टात आणि तुम्ही अदर दॅन हजबंड अनलेस अँड अंटिल इट्स अ पिटिशन फॉर ॲडल्टरी, बाकी कोणालाही केलं स्पेशली द इनलॉज, तर ते रजिस्टरच कोण घेणार? So my question to extended question to her question that I'll file IA against in-laws. So whether that my application of IA will be considered at the No, final. it has to be considered there no? Because you're seeking some relief, sir. Interim But relief. once the matter is disposed of, my IA will be merged with the disposal matter. It will be not executed. There will be no final decision. Then in that case, whether filing IA will be profitable or See, कसं आहे की आत्ताचा हायकोर्टाचा असा व्ह्यू आहे की you can't file a section 12 application to the family court because Yes. section 26 says 18, 19, 20. One of the judgments which I have argued and which the Honorable High Court with Mangashimali Chakravarti lecture, Honorable High Court has said section 12 is just a nomenclature, is just an application. Section 12 साठी तुम्हाला reliefs नाही मिळत. Reliefs हा फक्त 18, 19, 20, 21, 22 मध्ये. You want to file a case against your in-laws, right? You can't get section 12. Because section 12 can't come here. Section 12 even otherwise it only says it's an application. Release date of the 18, 19, 20. Let us say entire petition husband च्या against तुम्ही इकडे in-law च्या against file केला. Once that application is decided, it ends. They are not a party to the main proceedings. It's not a final decision. It How need I not be. can It need not be. Why can't you execute? It's an order of the After court. reading evidence only the final. Not necessarily. तुम्ही तेव्हा protection orders मागता. Does the court call upon you to read evidence? At interim stage, the Honorable Bombay High Court says that interim applications or the interlocutory applications have to be decided on affidavits. आपल्याकडे बऱ्याच वेळा खूप अगोदर मी आता तर होतच नाही रजनीश वसनिया म्हणायचे मी इंटरिम मेंटेनन्स मध्ये पण क्रॉस घेणार दाखवायला की बायको खोटं बोलते म्हणजे इंटरिम मेंटेनन्सचा अर्ज आला की क्रॉसचा अर्ज यायचा आणि तेव्हा असे आर्ग्युमेंट व्हायचे की साहेब मला क्रॉसची परमिशन आहे. कलकत्ता हायकोर्टाचं एक जजमेंट आहे विच सेज की तुम्हाला इंटरिमला पण क्रॉस घेता येईल. मी एका मॅटर मध्ये असंच माझ्याच्या कोर्टाने ऑर्डर पास केली की एव्हिडन्स विल हॅव टू बी लेट फॅमिली कोर्ट नंबर 2 खूप वर्षांपूर्वी 15 वर्षांपूर्वी. तेव्हा वेन आय वेंट टू द हायकोर्ट तेव्हा डिव्हिजन बेंच होते जस्टिस चंद्रचूड होते त्यांनी स्पेसिफिकली लिहिलं की इंटरिम मेंटेनन्स विल बी डिफाईन्ड ओनली ऑन ॲफिडेव्हिट्स. But I have seen here judges framing the issue regarding. नाही दॅट इज पॉइंट ऑफ डिटर्मिनेशन नंबर Yes, 1 point of आणि determination. सी मॅटर क्लब झालं असतं तर वेगळं. You are talking of an interim application and you are talking about clubbing. Sir, in interim application only I have seen here judges they determine the issue, determine the points, and at the final hearing they take up that issue and they decide at final stage. I have seen judges doing. समजा तुम्ही इंटरिम अर्ज केला आपण लेटेस्ट से आपण इंजंक्शनचा अर्ज केला अगेन्स्ट द हजबंड तर पहिल्यांदा आपण एव्हिडन्स रीड करत नाही इंटरिम इंजंक्शन राईट. वन्स द इंटरिम इंजंक्शन इज डिसाइडेड काय करायला लागतं समोरच्या पार्टीला हायकोर्टात जायला लागतं राईट. Now let us say that we are making an application asking for protection orders. त्याच्यात आपण इंजंक्शन किंवा सेक्शन 19 खाली आपण रेसिडेन्स ऑर्डर्स मागतो अगेन्स्ट द in-laws राईट. That application also will be decided on affidavits. That is number 1. What you are talking about is when the matter is clubbed. तिची सेक्शन 12 चा केस आहे लेट अस से पिंपरी मध्ये आपण म्हणतोय and that has been tagged, that has been clubbed, that has been sent to the family court. तर इश्यूज फ्रेम होत नाही पॉइंट्स ऑफ डिटर्मिनेशन फ्रेम होतात मग त्याच्यात तर एव्हिडन्स होणार ना कारण that entire matter has been transferred. One of our matter only, sir, Chheda matter. In that interim application was made regarding the injunction. Yes. Subsequently, the determination of point has been framed by the court, and finally it was decided by the court. Okay. In this case, it shouldn't. It should not be ना according to me it should not be. But it was done by the court. कारण झालं असं असेल की the wife must have also prayed for injunction in the PA matter. But it was decided in. मग इश्यू फ्रेम होणारच ना उद्या तुम्ही इंजंक्शन मागितलं समजा ते इश्यू फ्रेम होणारच ना. मी मगाशी म्हणल्यासारखं की आपण फॅमिली कोर्टात आपण क्रुएल्टी म्हणतो आणि इकडे व्हायलन्स म्हणतो तसंच इकडे पॉइंट ऑफ डिटर्मिनेशन म्हणतो आणि इकडे इश्यूज म्हणतो शेवटी काय तेच होत ना. दीज आर जस्ट नॉमेनक्लेचर्स विच कीप ऑन चेंजिंग ना या कोर्टात त्या कोर्टात लाईक आपण पिटिशन म्हणतो ऍप्लिकेशन म्हणतो ना इकडे तसंच आहे ना. मग आहे पण पार्ट अँड पार्सल ऑफ ओरिजिनल नाही तो अकॉर्डिंग टू मी शुड बी सेपरेट बरोबर आहे पण आपल्याकडे ती प्रोव्हिजन असते ना फायलिंगला त्याच्यामुळे तो राहतो रेकॉर्ड वरती तो तसाच राहतो. आपण आपल्याकडे काय करतो आपण एक्झिबिट पाडतो त्याला
आणि आम्ही इन्सिस्ट करतो की हा फायनल बरोबर घ्या. ते करावं लागतं आपल्याला म्हणजे आपल्याला तिथे तो पण effort घेऊन पण मग तेच होईल ना, मग इंटरव्ह्यू अर्जावरती तिथे- एव्हिडन्स नाही का नीट होणार. पण तिथे इश्यू फ्रेम होऊन गेला इकडे पण होऊ शकत नाही ना खरं. तो परत इंटरव्ह्यू problem ऍप्लिकेशन होणार. केल्यावरती आपण बेसिक प्रिन्सिपल ऑफ लॉ पण घेतला की इफ यू वॉन्ट टू हॅव अ रिलीफ इन रिगार्ड्स टू अ प्रॉपर्टी shouldn't the owners be made a property, shouldn't the owners be made a party. Yes. करणारच ना आपल्याकडे अंडर द कन्सेप्ट ऑफ शेअर्ड हाऊसहोल्ड. सी शेअर्ड हाऊसहोल्ड तुम्ही अगदी प्रभात त्यागीचं जजमेंट घेतलं विच इज व्हेरी वास्ट, विच सेज की बाबा इवन इफ शी हॅज नेव्हर स्टेड, लेट अस से त्या जजमेंट मध्ये असं झालं होतं की हजबंड मला वाटतं दुबईला होता आणि हजबंड पळून निघून गेला इकडे, अँड व्हेन द वाईफ केम बॅक टू इंडिया शी डिडंट हॅव अ प्लेस टू स्टे, हजबंड डिडंट हॅव अ प्लेस, सो शी वेंट अँड शी आस्क्ड द इन-लॉज की मला आतमध्ये घ्या. तर इन-लॉज म्हणाले सॉरी, आणि मग तिथनं मॅटर वरती गेलं आणि सुप्रीम कोर्टात म्हणलं की अशा सिच्युएशन्स मध्ये यू कांट लिव्ह द वाईफ विदाउट एनी रेसिडेन्सी, तर शी इज एंटाइटल्ड टू स्टे इन द इन-लॉज हाऊस, राईट. पण इन-लॉजला तुम्हाला पार्टी बनवायला लागेल ना. उद्या हजबंड अँड वाईफच खेळतायत आणि इकडे काहीच चालत नाही, असं कसं होईल ना. इन-लॉजला माहित असते आणि मग एक्झिक्युशन झालं काहीतरी झालं की इन-लॉजने म्हणायचं ओ मुलगा माझ्याबरोबर राहतो पण मला कधी माहितच नव्हतं. म्हणून तर सतीश चंद्र राहुजाचं जजमेंट आहे ना. सतीश चंद्र राहुजाच्या जजमेंट मध्ये तेव्हा आलं की सिनियर सिटीजनचा राईट हा जास्ती सुपिरियर ऍज कम्पेअर्ड टू डीबी, राईट. तर सुप्रीम कोर्ट म्हणाला आम्ही रिमांड करतो मॅटर बॅक इकडे, आणि त्याच्यात पण असं म्हणलं की इफ यू आर, त्याच्यात अशी सिच्युएशन होती की मला वाटतं मदर इन लॉनी सूट फाईल केला, रिस्पॉन्डेंट ती डॉटर इन लॉ होती, तिने रिप्लाय फाईल केला की हो आय ऍडमिट दॅट द प्रॉपर्टी बिलॉंग्स टू द मदर इन लॉ, आणि त्याच्यामुळे त्याच्या जजमेंट ऑन ऍडमिशन देण्यात आलं दिल्ली हायकोर्टाने, कारण ते म्हणाले की तुम्ही ऍडमिट केलंय की ती प्रॉपर्टी तुला काय राईट आहे. आणि मग ते मॅटर सुप्रीम कोर्टात गेलं, तेव्हा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट म्हणाले की इन सच मॅटर्स यू हॅव टू मेक द हजबंड अ पार्टी, कारण द राईट ऑफ रेसिडेन्स इज समथिंग विच यू कॅन गेट फ्रॉम द हजबंड, नॉट फ्रॉम द इन-लॉज इकडे. आणि त्याच्यामध्ये बरोबर काय केलं होतं मदर इन लॉनी पार्टीच नव्हतं केलं हजबंडनी. तर ते मॅटर रिमांड करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाव यू हॅव टू मेक युअर सन अ पार्टी, आणि मग कोर्ट डिसाइड करेल, कारण इफ द कोर्ट डिसाइड्स की शी इज नॉट एंटाइटल्ड टू स्टे इन दॅट हाऊस, शी विल बी एंटाइटल्ड टू रिलीफ ऑफ रेसिडेन्स अगेन्स्ट द हजबंड. या टॉपिक संदर्भात प्रश्न नाहीये पण टीव्हीच्या रिलेटेड प्रश्न आहे. तर हजबंड अँड वाईफ असतील, फॅमिली कोर्टमध्ये त्यांचं मॅटर चालू आहे, घटस्फोट आणि सेक्शन 9, तर ते मेरिटवरती डिसाईड झालेलं आहे. अगेन वाईफने ज्यावेळेस जजमेंट पास झालं त्याच्या 7 दिवसामध्ये जर समजा टीव्ही दाखल केला सेम फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेसवर, तर त्याला रेजिमेंट अप्लाय होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? माझ्या तर ते कॉम्पिटंट अथॉरिटीने ते निर्णय दिलेला आहे आणि तर ते तसं व्हायला नाही पाहिजे. पण अगेन जर समजा टीव्ही बघायला गेलं तर असं असतं की त्याचा ऑब्जेक्ट आणि पर्पज फार वेगळा आहे. मग परत अगेन इकडचे कोर्ट असं म्हणते की त्याचा ऑब्जेक्ट आणि पर्पज फार वेगळा असल्यामुळे कदाचित ते मॅटर चालू शकेल. मगाशी मी म्हणालो ना मिसयूज ऑफ लॉ, हा मिसयूज ऑफ लॉ इकडे. आता एक जुवेरा पट्टी म्हणून सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, त्याच्यात असं झालं होतं की पार्टीज व मुस्लिम, आणि त्याच्यात तलाक वॉज प्रोनाऊन्स्ड, आणि तलाक प्रोनाऊन्स केल्यानंतर तिने अशीच कुठं तरी मिडल ईस्ट मधनं वगैरे आली आणि तिने डीबीचं पिटिशन फाईल केलं. तर त्याच्यात दी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेड की तुझा आता स्टॅटस काय, तू तर वाईफ नाहीस, मग तुला डीबी कसं फाईल करता येईल, कारण डीबीला तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला डोमेस्टिक रिलेशनशिप पाहिजे ना. तुमचा समजा डिवोर्स झाला असता तुमची डोमेस्टिक रिलेशनशिप संपली ना. पण मग सुप्रीम कोर्टाने त्याच्यात असं म्हटलं की इफ इट इज फॉर द पिरियड व्हाईल यू वर मॅरिड आणि तेव्हा झालेल्या डोमेस्टिक व्हायलन्स असल्या तर तुम्हाला लढवता येईल. दॅट इज नंबर 1 इफ इट आन्सर्स युअर क्वेश्चन. नंबर 2, एक जजमेंट आहे मी तुम्हाला सांगतो, बॉम्बे हायकोर्टाचं डिव्हिजन बेंचचं जजमेंट आहे, इफ आय एम नॉट रॉंग, डाळे वर्सेस डाळे नाव आहे इकडे. त्याच्यात 1980s का 1990चं जजमेंट आहे, 125चं मॅटर होतं आणि 498 होतं का RCR असं काहीतरी होतं. म्हणजे ऑब्विसली 125 वाईफनी फाईल केली होती आणि RCR का डिवोर्स हजबंडनी फाईल केलं होतं. त्याच्यात वाईफचे अलिगेशन्स असे होते की नवऱ्याने या दिवशी मला खोबाडीत बांधले इकडे, आणि RCR मध्ये जजनी फाइंडिंग दिलं की दिस फॅक्ट स्टँड्स अनप्रूव्ड. तेव्हा हायकोर्टाने तिला सांगितलं की नाव स्टॉप, कारण देयर इज अ फाइंडिंग गिवन बाय अ कोर्ट इकडे. त्याच्यामुळे तुला तोच फॅक्ट आता नाव दॅट यू हॅव नॉट चॅलेंज दॅट फाइंडिंग का काहीतरी, तर तुम्हाला तो परत फॅक्ट अजिटेट नाही करणार.
इट इज अ फाइंडिंग गिवन बाय कॉम्पिटंट कोर्ट. त्याच्यामुळे तुम्ही सेक्शन 11 मधला 7 बघितला, 7 का 8, की इवन अ फाइंडिंग गिवन बाय कोर्ट ऑफ लिमिटेड ज्युरिस्डिक्शन विल ऑपरेट एज अ रेज्युडिकेट. काय काय प्रोसिडिंग्स असतात लिव्ह अँड लायसन्सचे वगैरे कॉम्पिटंट अथॉरिटीकडे वगैरे, त्याचे भरपूर जजमेंट्स मिळतात की इफ अ फाइंडिंग इज गिवन इन रिगार्ड्स टू अ फॅक्ट ऑफ बाय अ कोर्ट ऑफ लिमिटेड ज्युरिस्डिक्शन दॅट विल ऑल्सो ऑपरेट एज अ रेज्युडिकेट. सो इट इज रेज्युडिकेट अप्लाइज टू अ फॅक्ट. त्याच्यामुळे तो समजा डिसाइड केला असला इदर वे आणि इफ यू हॅव नॉट चॅलेंज्ड इट, त्याच्यामुळेच तर कॉन्फ्लिक्टिंग वर्डिक्ट्स होतात ना. आणि मी म्हणल्यासारखं की माझ्याच एका मॅटर मध्ये प्रॉबेबली इट मे नॉट बी ऑन द सेम सेट ऑफ फॅक्ट्स, पण स्टोरी काय वेगळी असणार आहे. स्टोरी तर तीच असणार ना. हजबंड म्हणतो की मी नाही त्रास दिला, किंवा तो समजा पिटिशनर असता तो म्हणतो मला त्रास दिलाय, आय एम अ विक्टिम ऑफ व्हॉट एव्हर क्रुएल्टी. आणि वाईफ समजा पिटिशनर असली डीवी मध्ये, ती म्हणते आय एम अ विक्टिम ऑफ व्हायलन्स. प्रॉबेबली इन्सिडेंट्स पण सेम असतात, फक्त तुमचे नरेटिव्स वेगवेगळे असतात ना. इकडे नाही पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो ना, की बाबा लेट अस से काहीतरी एक्झाम्पल केलं, लेट अस से काहीतरी एक इन्सिडेंट आहे, बायको म्हणते की नवऱ्याने मारलं मला. नवरा म्हणू शकतो की नाही मला तिने आधी मारलं म्हणून मी डिफेंड करायला गेलो, आणि त्या डिफेंड करण्यामध्ये तिला लागलं ना. म्हणजे एकाच इन्सिडेंटला तुमचे दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत ना. फाइंडिंग तर एकच यायला पाहिजे ना. समजा एकाने म्हटलं की नाही बाईला अटॅक केलं आणि एकाने म्हटलं की नाही नवऱ्याने डिफेंड केलं, तर कसं चालेल ना. म्हणून तर कॉन्फ्लिक्टिंग वर्डिक्ट्स येते ना. सीआरपीसी जर ऍप्लिकेबल होतो म्हणजे डीवीला सीपीसी ऍप्लिकेबल होतो. त्याच्यामुळे कुन्नाप्पारेड्डी कॅटेगरिकली सेज इट्स अ क्वासी सिव्हिल, सीपीसी इज ऍप्लिकेबल. आणि ब्रॉड प्रोव्हिजन्स हे होतात ऍप्लिकेबल सगळीकडे. इश्यूज फ्रेम होतात ना डीवी मध्ये, कुठे फ्रेम होतात सीआरपीसी मध्ये, कुठे अमेंडमेंट्स अलाव होतात. त्याच्यामुळे सीपीसी इज ऍप्लिकेबल. एव्हिडन्स पण लीड होतो ना. एव्हिडन्स लीड ऍफिडेव्हिट्स वर होतो ना. आम्ही एका मॅटर मध्ये गेलो होतो हायकोर्टात हा पॉइंट एजिटेट करायला की सीआरपीसी मध्ये कुठे प्रोव्हिजन आहे. तुम्ही जर सीआरपीसी ची प्रोव्हिजन बघितली तर एव्हिडन्स हॅज टू बी इन पर्सन. म्हणजे तू विटनेस बॉक्स मध्ये उभा राहा आणि कर. आपल्या त्या चीफ असतात 60 पानाच्या, त्याच तुम्ही विटनेस बॉक्स मध्ये उभे राहिला किती पानात असतात, 2, 4, 5, 10. भावसार सर सांगतील की त्या काळात किती पानाच्या चीफ व्हायच्या. कोण एवढं बोलणार आहे, काहीच कोणीच बोलू शकत नाही ना. हायकोर्ट मधलं नाही एव्हिडन्स इन चीफ ऍफिडेव्हिटच येणार. त्याच्यामुळे आता एव्हिडन्स इन चीफ ऍफिडेव्हिट आपण फाईल करतो ना समोर. पण सीआरपीसी ऍप्लिकेबल असतात तर नसतं करत. चालेल. मग सर लिमिटेशन लागू होईल. माझ्या केस वेळेस आता सुप्रीम कोर्टाने म्हटलंय ना लिमिटेशन ऍप्लिकेबल नाही. 5 जजेस सगळं एक मॅटर होतं ना. तुम्ही शोधा, तुम्हीच सांगा तुमच्याकडे. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद सर. आउटलुक and various perspective towards clubbing and transfer of the application filed under Domestic Violence Act या संदर्भात सरांनी अतिशय छान मार्गदर्शन आपल्याला केलं. कायद्याच्या प्रोसिजर बद्दल वेगवेगळे व्ह्यू आपल्या सर्वांना जुन्या लोकांना माहिती झाली. त्याबद्दल सरांचं मी आभार मानतो. आणि यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना आभार प्रदर्शन करण्यासाठी बारचे गोविंद राहुल जाधव यांना विनंती. पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन आयोजित कायदा कट्टा या लेक्चर सीरीजमध्ये आज आपल्या बारच्या विनंतीला मान देऊन सिनियर ॲडव्होकेट अभिजित सरोडे सर यांनी आज लेक्चर दिलं. त्याबद्दल मी बारच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व सिनियर ज्युनियर वकील आहेत व त्यांचे आभार मानतो. व पुढील लेक्चर सिरीजची आपल्याला सर्व माहिती ग्रुपवर कळवण्यात जाईल. व अध्यक्षाच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला जाईल. जाहीर करतो.